मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा MH19 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मागील अनेक दिवसापासून आम्ही रेतीवर बातमी लावलेले होते। रेती जे भुसावळ शहरात जळगावपासून जे अवैध वाहतूक डंपरांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती। जेव्हा डंपर या ठिकाणी रोडवर चालत असतात ते मात्र इतके भरधावात असतात, ते कोणाची या ठिकाणी जीवाची पर्वा करत नसतात। असे वारंवार आम्ही या ठिकाणी जेव्हा तहसील मॅडमला जेव्हा आम्ही या ठिकाणी याची संपूर्ण जेव्हा विषय मांडला, त्याच्यानंतर जेव्हा महसूल खाता या ठिकाणी हरकतमध्ये आलं, ॲक्शन मोडमध्ये आलं आणि त्याच्यानंतर कालचं जेव्हा 28 मे 2024 रोजी रात्री 11:05 जॉली पेट्रोल पंप समोर जेव्हा तहसीलचे पथक त्या ठिकाणी उभे असता, त्या ठिकाणी बरेचशा गाड्या ठिकाणी जात होते। त्या ठिकाणी ही एक गाडी महसूलचे जे पथक होते, तहसीलचे जे पथक होते, त्यांना या ठिकाणी आढळून आले आणि या वाहनामध्ये अवैध वाळू वाहतूक सापडण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर तहसीलच्या पथकाने याच्यावर कारवाई केली आणि त्यांना तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे। आपण बघू शकतात की अशा प्रकारचे वाहन पूर्ण 40 ते 50 असे डंपर आहेत जे अवैध आहेत, त्याच्यामध्ये अवैध वाळू आहेत आणि कुठेतरी हे वाळू माफिया जे लोक आहेत ते कुठेतरी महसूलचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी करत आहे। सांगायचं हे आहे की आम्ही जेव्हा वारंवार जेव्हा महसूलला जेव्हा आम्ही जाब विचारला की असे प्रकार का होत आहे, जेव्हा महसूल खाते या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलं, म्हणजे महसूल खातं जेव्हा ॲक्शन मोडमध्ये आलं तर तुम्हाला कारवाई या ठिकाणी बघायला मिळतच आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी जेव्हा हे चालत असतात वाहनं, तर या ठिकाणी या ठिकाणी जे वाहन क्रमांक आहे MH21AX 5193, पण याच्यावर ग्रीस लावून अशी माती टाकून त्याला नंबर प्लेट दिसायला नाही पाहिजे असं त्यांना या ठिकाणी ग्रीस या ठिकाणी लावलेलं। मागून जरी आपण बघितलं, रस्त्यावर चालत असताना असे नंबर कुठेतरी ते लपवून देतात की जेणेकरून शासनापर्यंत गाडी नंबर जायला नाही पाहिजे आणि RTO पण याच्यामध्ये काही कोणत्या प्रकारची अजूनपर्यंत दखल घेत नाही आहे। जे टोल आहे, जे टोलकडनं जेव्हा जळगाववरून येत असताना हायवेवर नॅशनल क्रमांक 13वर जे नशिराबादकडे जे टोल आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा काहीतरी साठालोटा आहे आणि तिकडनं सुद्धा जे बिना नंबर प्लेटचे जे गाड्या आहेत ते तिकडनं रवानगी होतात, ते मात्र तिथेही त्यांच्यावर कोणतरी दखल घेत नाही। त्यांच्याशी आम्ही पण या ठिकाणी जाब विचारलेला आहे, RTOला पण आम्ही जाब विचारलेला आहे। आम्ही आता त्यांच्यावर या ठिकाणी मोठी कारवाई करणार आहेत आणि जे अवैध वाळू वाहतक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर मोठी कारवाई आम्ही या ठिकाणी करणार आहेत। आणि RTOला आम्ही एक प्रश्न आम्हाला असं विचारायचं होतं की मात्र जेव्हा ही गाडी भर धावाने रोडावर जात असते, कोणाचं जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ड्युटी करत असतात तर त्याच्यावर तुमचं रोख का नाही आहे? तुम्ही बरेच दुसऱ्या गाड्याला थांबवतात, पण वाळू माफिया जे असतात, वाळू असतात, डंपर असतात, अवैध वाळू वाहतकांचे, त्यांना तुम्ही का रोखत नाही आहे? बघितलं आता तुम्ही की अशा प्रकारे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अशा अवैध वाळू वाहतक डंपर सुरू आहे। नुकताच आम्ही आता तहसीलदार मॅडमची या ठिकाणी आम्ही भेट घेतलेली आहे। तहसीलदार मॅडमला आम्ही जाब विचारलेला आहे की हे कधी असं थांबणार आहे, कारवाई कंटिन्युअसली सतत का होत नाही आहे, अशी अनेक आमची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। आता आपण बघू शकतात की आपण आता सध्या तहसील कार्यालयामध्ये उभे आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये हे वाहन या ठिकाणी जप्त केलेलं आहे। आता नेमकं याच्यावर किती मोठा दंड होणार आहे, काय होणार आहे, ड्रायव्हर कोण होता, गाडी मालक कोण आहे, अजून सध्या कोणतीही परिस्थिती समोर आलेली नाही आहे। सर्व जी सूचना आहे त्या अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। प्रशासनाचं याच्यावर कारवाई सुरूच आहे। तोपर्यंत तुम्ही MH19 सोबत जुळलेले राहा, पूर्ण बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तोपर्यंत तुम्ही MH19 सोबत जुळलेला बघत राहा। MH19 न्यूज, ब्युरो चीफ जोय सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे। धन्यवाद।